प्रत्येक स्त्री आनंदी दिसते, पण ती खरंच आनंदी असते का? आज मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक महिलेने स्वतःसाठी ऐकायलाच हव्यात. नमस्कार, मी वैशाली बांते, महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. कुटुंबातील प्रत्येक स्त्री इतरांना आनंद देण्यात आयुष्य घालवते, पण सर्वात आधी मी आहे, त्यामुळे मी स्वतः आनंदी राहिली पाहिजे हे ती विसरून जाते. तिलाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे हे तिच्या लक्षात येत नाही. म्हणूनच स्त्रीने आनंदी का व कसं राहावं यासाठीचा हा प्रयत्न. चला तर मग सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे, स्वतःसाठी थोडा वेळ काढा. सकाळी उठल्याबरोबर किती कामे आज करायची आहे हे न आठवता माझा आजचा दिवस आनंदात कसा जाईल याचा विचार करा. 10 मिनिटे मेडिटेशन करा, 10 मिनिटे पायी चालत जा, 10-15 मिनिटे तुम्हाला सहन होईल असा व्यायाम करा. थोडं बॉडीला ताण येऊ द्या. सकाळच्या 1 तासावर फक्त आणि फक्त तुमचाच हक्क आहे हे लक्षात ठेवा. मुद्दा नंबर 2, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आज आपण मोबाईलमधले सोशल मीडियाचा वापर करतो. त्यात अनेक गोष्टी पाहत असतो. आणि नवीन चारचाकी घेतली, कोण कुठे फिरायला गेलं आणि मग मनात स्वतःशी संवाद कमी आणि तुलना जास्त व्हायला सुरुवात होते आणि आपण उदास होतो. लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्री वेगळी असते, तिचा प्रवास वेगळा असतो. मुद्दा नंबर 3 आहे, नाही म्हणायला शिका. नाही म्हणायला शिकणे हे आपल्या स्त्रियांना जमत नाही. आपण माणूस आहोत, मशीन नाही. त्यामुळे प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करणे शक्य नाही आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करताना आपण स्वतःला हरवत असतो. त्यामुळे जेव्हा शक्य नसेल तेव्हा स्पष्ट नाही म्हणायला शिका. चौथा मुद्दा आहे, मन मोकळं करा. आपण स्त्रिया शेजाऱ्यांशी, मैत्रिणींशी, नातेवाईकासोबत बोलत असतो. आज कशाची भाजी केली, मी काय खरेदी केली, कुठला सेल लागला आहे, अशा गप्पा मारत असतो. पण बहुतेकदा आपल्याला या वरवरच्या गप्पा मारायच्या नसतात, तर आपल्या मनातील भीती, दुःख, राग किंवा कसली तरी अडचण, चिंता असते, ती सांगायला आपण संकोच बाळगतो किंवा घाबरतो. लक्षात ठेवा, आपल्या हक्काच्या माणसासोबत, विश्वासू व्यक्तीसोबत, जे आपल्याला यातून बाहेर काढू शकेल, मार्ग दाखवू शकेल, आपली साथ देईल, अशाच माणसाशी मन मोकळं करा. त्यामुळे मन हलकं होईल, कदाचित काही मार्गही सापडू शकेल. त्यामुळे भावना दाबून ठेवू नका. पाचवा मुद्दा आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. लहान मुलं साधा पाऊस पडला की आनंदी होतात. एक चॉकलेट मिळालं, मग ते 1 रुपयाचं असू दे तरी तो आनंदी होतो. त्याच्यासाठी त्या वस्तूची किंमत महत्त्वाची नसते, तर ती वस्तू मिळणं महत्त्वाचं असतं. तसंच आपणही छोट्या गोष्टीत आनंद शोधायला पाहिजे. आवडीचं पुस्तक वाचणं, आपल्या आवडीनिवडी जपणं, आपल्या आवडीचा पदार्थ तयार करणं. कारण आपण सगळ्याच्याच आवडीचे पदार्थ बनवतो, पण आपली आवड नेहमीच बाजूला ठेवतो आणि मनात म्हणत असतो, माझ्या आवडीचं कोणाला येऊन पडलं आहे. पण कुणी आपल्यासाठी काही करो किंवा न करो, आपण आपल्या आवडीचा पदार्थ करायला काहीच हरकत नाही. आपण आपले स्वतःचे लाड पुरवायचे असतात. शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं, मुद्दा नंबर 6, स्वतःवर प्रेम करा. कोणी तुम्हाला कितीही नावं बोटं ठेवू देत, पण आपण मात्र स्वतःला जपायचं असते, स्वतःवर प्रेम करायचं असते. जी स्वतःवर प्रेम करते, आनंदी राहते, तीच व्यक्ती संपूर्ण घराला आनंदी ठेवत असते. बरोबर ना? चला तर मग मैत्रिणींनो, आजपासून आपण स्वतःकडे प्रेमाच्या नव्या नजरेने पाहायला शिकूया. तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काय करता? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि मी जर का आनंदी राहण्यासाठी काही केलं तर लोक काय म्हणतील ही भीती तुम्हाला वाटत असेल तर पुढचा व्हिडिओ चुकवू नका. कारण या एका भीतीमुळे आपण किती मागे राहतो, किती स्वप्न अपूर्ण राहतात, हे आपण एकत्र पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे महत्त्वाचे व्हिडिओ चुकणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर अशाच महिलांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कविता आणि विचारांसाठी आपल्या या कुटुंबात सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही. धन्यवाद.